नमस्कार, मी डॉक्टर नितीन जोशी, पचन संस्था विकार तज्ञ, गॅलेक्सी हॉस्पिटल, नांदेड, बोरबन, वजीराबाद इथे काम करतो. आज मी एका विशिष्ट गोष्टीसाठी तुमच्यासमोर आलेलो आहे आणि ती गोष्ट आहे कॅन्सरची. आपल्याकडे कॅन्सर झाला म्हणजे आयुष्य कॅन्सल झालं असा एक समज आहे आणि एकदा ती भीती मनात पसरली की ती घरात पसरते आणि घरात पसरली की ती सगळ्या परिसरात पसरते. परंतु तुम्हाला माहीत आहे का की भारत देशामध्ये दर 1,00,000 लोकसंख्येमागे साधारण 100 ते 150 लोकांना कॅन्सर होत असावा. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की भारत देशामध्ये कॅन्सर झालेल्या व्यक्ती 90-95% व्यक्ती ह्या अगदी शेवटच्या टप्प्यात योग्य डॉक्टरकडे जाऊन उपचार किंवा निदान घेत असतात. मला एक गोष्ट आठवते. साधारण 1945 साली अमेरिकेने जपानवर अणुबॉम्बचा हल्ला केला आणि या हल्ल्यानंतर हिरोशिमा आणि नागासाकी या 2 शहरांच्या परिसरात जपानच्या बहुतांश भागात अणुबॉम्बच्या किरणोत्सर्गामुळे झालेल्या जनुकीय बदलामुळे आणि जपानच्या भौगोलिक परिस्थितीमुळे तिथल्या समुद्रात असलेल्या खारावलेल्या माशांच्या अतिसेवनामुळे जपानच्या लोकांना जगातला सगळ्यात जास्त जठराचा किंवा पचनसंस्थेचा कॅन्सर झालेला पाहायला मिळाला. नेमकं 2 वर्षांनंतर म्हणजे 1945 नंतर भारत देश स्वतंत्र झाला. 150 वर्षांच्या गुलामीनंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं हवं ते करण्यासाठी, हव्या त्या सुधारणा करण्यासाठी. परंतु आज 80 वर्षांनंतर जपानमध्ये एकेकाळी सर्वात जास्त असणारा जठराचा कॅन्सर पाहायला मिळत नाही किंवा झाला तर तो अगदी पहिल्या किंवा त्याच्या आधीच्या टप्प्यामध्ये ते डॉक्टर्स निदान करून जागेवरच त्या कॅन्सरच्या गाठी काढून टाकतात. जपानवर झालेल्या हल्ल्यानंतर जपानने सगळ्याच क्षेत्रामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना आणण्यास सुरुवात केली आणि भारताला स्वतंत्रता मिळाल्यानंतर भारताने स्वैरपणे वागण्याची सुरुवात केली आणि म्हणूनच आज भारत देशामध्ये कॅन्सर हा अगदी शेवटच्या टप्प्यात आपल्याला पाहायला मिळतो आणि दुर्दैवाने शेवटच्या टप्प्यात झालेल्या कॅन्सरसाठी मोठ्या प्रमाणात पोट फाडायला लागतं. याच्यासाठी सरकारपासून वेगवेगळ्या संस्था आपल्याला मदत करतात, वेगवेगळ्या निधींमधून पैसे मिळतात. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की अशा प्रकारचे कॅन्सरचे उपचार केल्यानंतर त्या रुग्णाची जगण्याची गुणवत्ता अतिशय कमी झालेली असते, खराब झालेली असते आणि आयुष्यमान पण कमी झालेलं असतं. केवळ 80 वर्षामध्ये जपानचं आयुष्यमान जगात सगळ्यात जास्त आहे. म्हणजे 88 वर्ष सरासरी आयुष्यमान जपानमध्ये आहे आणि भारताचं सरासरी आयुष्यमान आजच्या काळात 70 ते 72 वर्ष आहे. आपण सगळेजण पाहतोय की अगदी 15 वर्षाच्या मुलाला पण कॅन्सर होतो. याचं मुख्य कारण असं आहे सध्याच्या परिस्थितीत अन्न, पाणी, हवा आणि विचारांचं भयंकर मोठ्या प्रमाणावर प्रदूषण झालंय. तुम्ही बरोबर ऐकलत. विचारांच्या प्रदूषणामुळे, नकारात्मक विचारांमुळे कॅन्सरच्या पेशींची शरीरात खूप मोठ्या प्रमाणावर वाढ होते. आणि महत्त्वाची गोष्ट सगळ्याच लोकांसाठी अशी आहे की वय वर्ष 40 नंतर शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये देवाने म्हणा किंवा निसर्गाने म्हणा दिलेला एक वॉचमन असतो. त्याला मेडिकल लँग्वेजमध्ये DNA रिपेअर मेकॅनिझम असं म्हणतात. याचं काम असतं त्या पेशीची अनियंत्रित, अनिर्बंध, अनावश्यक वाढ होऊ न देणे. म्हणजेच अशा प्रकारची वाढ झाली तर त्याला कॅन्सरची पेशी तयार झाली असं म्हणतात. आणि म्हणून 40 वर्ष वयानंतर कॅन्सरचा धोका प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये वाढलेला असतो आणि मग त्याला जोड दिली जाते तुम्ही काय खाता. आपण सगळेजण पॅकेज्ड फूड खातो. आपल्या सगळ्यांना आईस्क्रीम खूप आवडतं. आपल्या सगळ्यांना पॅकेटमधलं फूड, रेडी फूड जे आपण सुपरमार्केटमध्ये घेऊन येतो आणि खातो. पण तुम्हाला माहीत आहे का की भारत देशामध्ये जवळजवळ 900 केमिकल्स हे फूड ॲडिटिव्स, फूड कलरिंग एजंट्स म्हणजे
अन्नाला रंग देण्यासाठी, अन्नाला स्वाद देण्यासाठी, अन्नाला गोडी आणण्यासाठी वापरले जाणारे 900पेक्षा जास्त केमिकल्स आहेत. त्याची सुरुवात होते टूथपेस्टपासून. टूथपेस्टमध्ये असणारं टायटॅनियम डायऑक्साईड नावाचं जे केमिकल आहे ते खूप हानिकारक आहे. जपानमधल्या टूथपेस्टमध्ये हे पाहायला मिळत नाही. अमेरिकेने ह्याच्यावर प्रतिबंध आणलेत. तुम्ही भारतातली कुठलीही टूथपेस्ट उघडून बघा, त्याच्यामध्ये हे केमिकल तुम्हाला सापडेल. आणि अशी तब्बल 900 केमिकल्स आहेत की ज्याच्यामुळे पचनाचे विविध प्रकारचे आजार होतात. उदाहरणार्थ अल्सरेटिव्ह कोलायटिस पासून कॅन्सरपर्यंत. मुद्दा हा आहे की ही अनियंत्रित अनिर्बंध वाढ ना शरीराच्या पेशींची थांबवू शकतो, ना देशाच्या व्यवस्थेची थांबवू शकतो. आपल्या हातात असणाऱ्या गोष्टीचं नाव आहे योग्य वेळी योग्य ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणणे आणि त्या गोष्टीला आळा घालणे. मी डॉक्टर असल्यामुळे मी माझ्या क्षेत्रापुरतं बोलू शकतो. आणि म्हणून जपानने जी पॉलिसी अडॉप्ट केली, प्रतिबंधात्मक ज्या उपाययोजना त्यांनी अंमलात आणल्या, त्याच्यापैकी एक वैद्यकीय क्षेत्रातली ही आहे की तिथे साधारण 40 वर्ष वयानंतर प्रत्येक माणसाची एंडोस्कोपी होते, कोलोनोस्कोपी होते आणि कॅन्सरच्या गाठींचं प्राथमिक किंवा अतिप्राथमिक अवस्थेत निदान होऊन तिथल्या तिथे म्हणजे पोट न फाडता डॉक्टर एंडोस्कोपीनी ती गाठ जागेवरच काढून टाकतात. आणि विज्ञानाने इतकी प्रगती केलेली आहे, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की काही शतकांपूर्वी चंद्राला आपण देव म्हणून पूजा करायचो, अजूनही केली जाते, तो आपल्या भावनेचा भाग आहे. परंतु 3-4 वर्षांपूर्वी भारताने चंद्रावर जाऊन झेंडा रोवला. मी मुद्दाम सांगत असतो, पृथ्वीवरून चंद्र पाहणे आणि चंद्रावरून चंद्र पाहणे ह्याच्यात खूप मोठा फरक आहे. अगदी त्याचप्रमाणे एंडोस्कोपी ही जी सुविधा आहे, ज्याच्यामध्ये दुर्बीण असते, ती आतड्यात जाते, हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. त्याच्यात पण खूप साऱ्या सुधारणा झालेल्या आहेत. आज मी आपल्याशी एका अत्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञानाबद्दल बोलणार आहे, ज्याचं नाव आहे झूम एंडोस्कोपी. झूम म्हणजे जवळ जाऊन पाहणे. भारत देशामध्ये किंवा जगामध्ये कमर्शियली अवेलेबल म्हणजे विकण्यासाठी उपलब्ध असलेल्या ज्या अत्याधुनिक एंडोस्कोपीच्या दुर्बिणी आहेत, त्याच्यातली सगळ्यात लेटेस्ट असलेली दुर्बीण ज्याचं नाव आहे झूम एंडोस्कोपी. तुम्ही पाहत असाल माझ्या बॅकग्राऊंडमध्ये, ते दाखवलं आहे आम्ही तुम्हाला. मला खूप आनंद होतो आहे आपल्या सगळ्यांशी शेअर करायला की महाराष्ट्रातलं पहिलं झूम एंडोस्कोपी हॉस्पिटल हे नांदेडचं गॅलेक्सी पचनसंस्था आणि यकृत विकार रुग्णालय आहे. ही अत्यंत प्रगत असलेली दुर्बीण एकदा तोंडातून किंवा आतड्यामध्ये घातली की प्रत्येक पेशीला किंवा पेशींना 125 पट ऑप्टिकली मॅग्निफाय करतं, डिजिटली नाही. डिजिटल मॅग्निफिकेशन म्हणजे फोटो काढणे, त्याला स्ट्रेच करणे किंवा फाकवून बघणे. ऑप्टिकल मॅग्निफिकेशन म्हणजे त्या तंत्रच असं आहे की त्याच पेशीला मूळ स्वरूपामध्ये मोठं करून पाहतं, जेणेकरून आतड्यात असलेल्या कॅन्सरच्या गाठी किंवा पेशी सामान्य माणसाच्या भाषेत जन्माला येत असतानाच त्या पाहायला मिळतात आणि तिथल्या तिथे काढण्याची फॅसिलिटी एंडोस्कोपीच्या मशीनमध्ये असते. आणि म्हणून वैयक्तिकरित्या पचनसंस्था विकारतज्ञ म्हणून मी मागच्या 10 वर्षांपासून नांदेडच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये काम करतो आहे. आता येणाऱ्या 26 जानेवारीला हे रुग्णालय आपल्या कारकिर्दीचे 10 वर्ष पूर्ण करीत आहे. आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना असं वाटलं की आपण या समाजाचं जे देणं लागतो त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की या देशाचा तरुण वर्ग म्हणजे साधारण वयवर्ष 30 ते 60च्या मधला माणूस जो देशासाठी खूप प्रॉडक्टिव्ह असतो, ॲक्च्युअल ऑन फील्ड, त्याला कॅन्सर होऊ नये आणि झालाच तर तो अगदी पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यामध्येच त्याचं निदान आणि त्वरित उपचार व्हावं, यासाठी ही सुविधा आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. आणि मला खूप आनंद होईल की ह्या सुविधेचा योग्य वापर योग्य वेळेत केल्यास काही प्रमाणात का होईना कॅन्सरसारख्या भयंकर आजाराला आळा घालण्यासाठी आपण सगळे मिळून हातभार लावू. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.